मान्सून हंगामाच्या अखेरच्या टप्प्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केलाय. काय आहे देशाचा हवामान अंदाज? अखेरच्या टप्प्यातही देशात पावसाची तूट कायम राहणार का? एल लिनोचा धोका वाढतोय का? आयोडीबाबत हवामान विभागाचे भाकीत काय? महाराष्ट्रात कसा असेल मान्सूनचा मूड? याविषयी सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओतून मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, तुम्ही पाहत आहात महावृत्त. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सूनचा हंगाम आता अखेरच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. मात्र मान्सूनच्या उर्वरित काळात देशातील पावसाचे चित्र समाधानकारक राहण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नव्या अंदाजातून मिळत आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट ते सप्टेंबर 2026 या कालावधीत देशात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या 2 महिन्यात देशातील एकूण पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 94% कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. देशातील 1971 ते 2020 या कालावधीतील पावसाच्या आकडेवारीनुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यात सरासरी 422.8 मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा या दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यापूर्वी मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच जून आणि जुलै महिन्यातही देशातील पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिले. या 2 महिन्यात देशात सरासरी 389.8 मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या तुलनेत केवळ 87% पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात पावसाची तूट आणि आता अखेरच्या टप्प्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर देशातील एकूण मान्सून पावसाची स्थिती आणि त्याचा शेती, जलसाठे तसेच पाणी नियोजनावर होणारा परिणाम महत्त्वाचा ठरणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण द्वीपकल्पातील काही भाग, मध्य भारतातील काही क्षेत्र, वायव्य भारताचा उत्तरेकडील भाग तसेच पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. दरम्यान ऑगस्ट महिन्यातही देशाच्या एकूण पावसात तूट राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ऑगस्टमध्ये देशात सरासरीच्या 94% कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 1971 ते 2020 या कालावधीतील आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात देशात सरासरी 254.9 मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण या सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तरीही देशातील सर्व भागांमध्ये एकसारखी परिस्थिती राहणार नाही. दक्षिण द्वीपकल्पाच्या पूर्व भागात, वायव्य भारतातील काही भागात, मध्य भारताच्या काही क्षेत्रात तसेच पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. पावसाबरोबरच तापमानाबाबतही महत्त्वाचा अंदाज देण्यात आलाय. ऑगस्ट महिन्यात देशातील अनेक भागांमध्ये कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसात खंड पडल्यास उष्णतेची तीव्रता आणि उकाराही वाढू शकतो. आता महाराष्ट्रातील परिस्थितीकडे पाहूया. देशभरात मान्सूनच्या पावसाने ओढ दिली असली तरी महाराष्ट्रावर वरुणराजाची कृपा दिसून आली आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे राज्यातील जून आणि जुलै या 2 महिन्यांची एकत्रित सरासरी ओलांडली आहे. जुलै अखेर महाराष्ट्रात सरासरी 565.4 मिलीमीटर म्हणजेच सरासरीच्या 106% पावसाची नोंद झाली आहे. मात्र राज्यातील पावसाचे वितरण समान राहिलेले नाही. काही भागात चांगला आणि जोरदार पाऊस झाला तर काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहिले. ऑगस्ट महिन्यासाठी महाराष्ट्राबाबत मिश्र चित्र समोर आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही विभागांमध्ये चांगल्या पावसाचे संकेत मिळत आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील खरीप पिकांसाठी हा अंदाज दिलासादायक ठरू शकतो. मात्र प्रत्यक्ष पावसाचे वितरण, पावसाचे दिवस आणि पावसाची तीव्रता यावर शेतीचे पुढील चित्र अवलंबून असेल. दुसरीकडे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या भागांमध्ये पावसाचे वितरण कसे राहते याकडे शेतकरी आणि जलसंपदा विभागाचे विशेष लक्ष असणार आहे. दरम्यान मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात हवामानावर परिणाम करणाऱ्या 2 महत्त्वाच्या घटकांमध्ये बदल होण्याचे संकेत आहेत.
विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या मध्यम तीव्रतेची एल निनो स्थिती आहे. मॉन्सूनच्या अखेरच्या टप्प्यात ही एल निनो स्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सामान्यतः एल निनोचा भारतातील मॉन्सूनवर परिणाम होऊ शकतो. मात्र प्रत्येक वेळी एल निनोमुळे देशभर एकसारखी पावसाची स्थिती निर्माण होतेच असे नाही. इतर हवामान घटक, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आणि स्थानिक वातावरणीय परिस्थिती यांचाही पावसावर परिणाम होत असतो. तसेच सध्या हिंद महासागरातील द्विध्रुवीयता म्हणजेच इंडियन ओशन डायपोल किंवा IOD तटस्थ स्थितीत आहे. मात्र सप्टेंबर महिन्यात IOD सकारात्मक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सकारात्मक IODची स्थिती निर्माण झाल्यास ती मॉन्सूनसाठी काही प्रमाणात पूरक ठरू शकते. त्यामुळे एल निनोची तीव्रता आणि IOD मधील संभाव्य बदल या दोन्ही घटकांचा मॉन्सूनच्या अखेरच्या टप्प्यातील पावसावर नेमका कसा परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकूणच ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असला तरी महाराष्ट्रातील सर्व विभागांचे चित्र एकसारखे नाही. पुढील काळात पावसाचे प्रत्यक्ष वितरण, मॉन्सूनमधील खंड, एल निनोची तीव्रता आणि IOD मधील बदल यावर देशातील आणि राज्यातील पावसाचे अंतिम चित्र अवलंबून राहणार आहे. महाराष्ट्रासह देश-विदेशातील हवामानाच्या ताज्या, महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी महावृत्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.